तर नमस्कार मैत्रिणींनो, आजचे आहे 7 नोव्हेंबर. आज मी बनवत आहे तुरीच्या दाण्याची भाजी बनवत आहे. मस्त ते तुरीचे दाणे काढले, ते भाजून घेतले तव्यावर. मिरच्या भाजून घेतल्या लागतील तेवढ्या, म्हणजे भाजीत लागतील तेवढ्या हिरव्या मिरच्या. आणि त्याच्यानंतर मग बघू शकते हे पाणी गरम केलेलं आहे भाजी करायसाठी. भाजीत गरम पाणी टाकलं की टेस्ट खूप छान येते भाजीची. आणि हे पेस्ट काढलेली आहे मी आता तुरीच्या दाण्याची. तर याच्यात तेल टाकून घेतलं. त्याच कढईमध्ये पाणी गरम केलेलं होतं आधी. नंतर मग तेल टाकून घेतलं त्याच्यात मोहरी टाकून घेतली. तेल गरम झाल्यानंतर आणि मग मस्त एक वांगं चिरून घेतलेलं होतं आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला होता आणि हळद टाकली, कारण की हिरवी मिरची टाकलेली आहे त्याच्यामुळे लाल तिखट नाही टाकायचं. चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आणि ते पेस्ट केलेली होती तुरीची ते टाकून घ्यायची. हे टोमॅटो वगैरे झाल्यावर, टोमॅटो आणि वांगं शिजल्यावर तेलात हे टाकून घ्यायचं मस्त. आणि त्याच्यामध्ये गरम पाणी आपल्याला जेवढं लागेल तेवढं सोडून घ्यायचं आणि 5-10 मिनटं मस्त उकळू द्यायचं. त्याच्यानंतर आपली भाजी मस्त रेडी होते. हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि तुरीच्या दाण्यांची भाजी जेवायला नक्कीच या. तर चला मग या जेवायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आपली भाजी रेडी आहे. तर बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.